पिंपरी चिंचवड मनपा के यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल और दूसरे मेडिकल डिपार्टमेंट में पिछले 15 से 18 सालों से सिर्फ 10 से 15 हजार रुपए के मामूली मानदेय पर काम कर रहे 142 नर्सों और टेक्निकल स्टाफ को परमानेंट करने की बजाय उस समय के एडमिनिस्ट्रेशन ने उनकी जगह पर नई भर्ती करने का फैसला किया था। हालांकि राष्ट्रीय श्रमिक अघाड़ी ने इस अन्याय के खिलाफ बॉम्बे हाई कोर्ट का दरवाजा खटखटाया और नई भर्ती पर स्टे ले लिया है। अब इन नर्स बहनों को न्याय दिलाने के लिए मेयर रवि लांगे और स्टैंडिंग कमेटी चेयरमैन अभिषेक बारने को ज्ञापन सौंपा गया। दोनों पदाधिकारियों ने मानदेय में कार्यरत नर्सों को न्याय दिलाने का आश्वासन दिया और शहर के विधायक, सांसद और सभी जनप्रतिनिधियों ने अपना सहयोग दिखाया है। ऐसी जानकारी राष्ट्रीय श्रमिक अघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष और कामगार नेता यशवंत भाऊ भोसले ने पिंपरी में एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी। गेली 15 ते 18 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आणि काही वैद्यकीय विभागामध्ये सुमारे 142 नर्सेस आणि टेक्निशियन स्टाफ जो आहे तो वैद्यकीय विभागात आणि या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे। 15-18 वर्षामध्ये 15 आणि 16 हजार 10 हजारामध्ये आतापर्यंत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता 21 ते 22 हजारापर्यंत वेतन झालेलं आहे। परंतु त्यांच्या जागेवर काम करणाऱ्या इतर सिस्टर्स तेच काम करतात, त्यांना 7वा वेतन आयोग लागू आहे, त्यांना 80 हजारापर्यंत पगार आहे, सर्व फॅसिलिटीज आहे। या सिस्टर्स 18 वर्ष पूर्ण हयात त्यांची या ठिकाणी गेली आणि आज त्यांना एवढं कमी वेतन मिळतं आहे। आणि त्यामध्ये या सिस्टर्सनं जे कोरोनामध्ये 2020 मध्ये काम केलं, महामारीमध्ये रात्रंदिवस 3 महिने त्या घरात त्या स्वतःच्या घरी गेल्या नाहीत, आजारी पडल्या, तिथंच बऱ्या झाल्या ॲडमिट होऊन आणि पुन्हा तिथेच काम करत होत्या। म्हणून प्रशासनाने या शहराने दखल घेऊन 2025ला 20 साली सभागृहामध्ये ठराव करून या सिस्टर्सना त्या ठिकाणी परमनंट करावं असं महापालिकेच्या सभागृहामध्ये ठराव झाला आणि तो ठराव मंजुरीला पाठवला शासनाकडे। आणि या सभागृहाच्या नगरसेवकांची मुदत संपली, 5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रशासक नियुक्त झाला आणि त्या प्रशासकांनी मात्र या ठरावाकडे दुर्लक्ष केलं आणि नवीन भरतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला। नवीन भरतीसाठी तो प्रस्ताव मंजूर केला आणि लगेच नवीन भरती नर्सेसची त्या मुलींच्या जागेवर करण्याचा घाट घातला। त्यावेळेस मात्र या सर्व नर्सेसनं राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून आमच्याकडे धाव घेतली। संघटनेनं ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। मेहरबान मुंबई उच्च न्यायालयानं या सिस्टर्सना जो ठराव सभागृहामध्ये झालेला असताना त्यांच्या जागेवर नवीन भरती काढत आहात, हा अन्याय आहे। त्यामुळं नवीन भरतीला स्थगिती दिली मुंबई उच्च न्यायालयानं आणि या कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये आणि जो ठराव झालेला होता सरकारकडे मंजुरीला आहे त्याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा असे आदेश दिले। प्रशासक त्यानंतर शेखर सिंग आले। शेखर सिंग आल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की आपण हा जो ठरावाप्रमाणे माननीय मेहरबान उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत त्यानुसार आता या लोकांना परमनंट करावं, ज्यांनी वर्षोनवर्ष काम केलेलं आहे त्या मानधनावर नर्सेसला। शेखर सिंग यांनी त्या ठरावाची बूज राखून या मुलींना परमनंट नर्सेसना करण्याऐवजी हा ठरावच विखंडित केला आणि सरकारला पाठवले जे आम्ही भरती करतोय ती नवीन भरती सुरू करायला मान्यता द्या। आम्ही पुन्हा कोर्टाला सांगितलं की सभागृह हे सर्वोच्च आहे, ते कॉर्पोरेशनचं सभागृह असू दे, जिल्हा परिषदेचं असू दे, विधानसभेचं असू दे किंवा राज्यसभेचं, सभागृह हे सर्वोच्च आहे आणि सभागृहाचा अवमान करून एक प्रशासक हा काळजीवाहू असतो, त्यांनी थेट सभागृहाच्या ठरावावर विखंडित करून अवमान त्या सभागृहाचा केला आहे असं आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासकांना सांगितलं की तुम्ही कोणत्या आधारावर कोणत्या अधिकारात
हा ठराव विखंडित केलाय त्याचा रिप्लाय फाईल करावा. त्याचा रिप्लाय फाईल न करता दुर्दैवानं किंवा सुदैवानं या शहराच्या शेखर सिंग यांची बदली झाली आणि आता नवीन आयुक्त आले आणि भाग्य चांगलं की नगरसेवक पण अतिशय चांगल्या सामाजिक जाण असणारे नगरसेवक आता निवडून आले. त्यात तरुण महापौर रवीजी लांडगे साहेब आहेत, बारणे साहेब आहेत, स्थायी समितीचे चेअरमन, यांना आम्ही भेटलो आणि विखंडित केलेला जो ठराव आहे तो आता रद्द करावा आणि सभागृहामध्ये जो ठराव झालेला होता त्यास मान्यता किंवा मंजुरी करून द्यावी अशी विनंती करणारं निवेदन आम्ही महापौर रवीजी लांडगे साहेबांना, स्टँडिंग कमिटी चेअरमन बारणे साहेबांना आणि उपमहापौर पक्षनेते या सर्वांना दिलेली आहे. निवेदन आयुक्तांना देखील आता भेटून आम्ही ते निवेदन देत आहोत. आज खऱ्या अर्थानं याचसाठी पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे की सभागृह लवकरच या सिस्टर्सना 18 वर्ष न्याय केलेला आहे, त्यांनी काम केलेलं आहे, कर्तव्य बजावलेलं आहे आणि आपला प्राणाची बाजी लावून त्यांनी नोकरी केलेली आहे. त्यांना परमनंट करण्याबाबतचा ठराव मंजूर करून त्यांना न्याय द्यावा याकरताची आणि महापौर रवीजी लांडगे साहेब यांनी मला आश्वासन दिले, बारणे साहेब यांनी दिलेलं आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन यांनी, उपमहापौरांनी दिले आहे, सर्व माझ्या सहकारी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा यांवर अन्याय झाला आहे, या मुलींना परमनंट करण्याबाबतचा मानधनावरील आम्ही निश्चित त्या ठिकाणी निर्णय घेत आहोत असं मला आश्वासन दिलेलं आहे. तो आदेश रद्द करून पुन्हा आता सभागृह मंजूर करून या मुलींना भरती करते असं महापालिका आता कळवेल आणि निश्चित या मुलींचा परमनंट होण्याचा मार्ग आहे मानधनावरील कर्मचाऱ्यांचा हा आता मोकळा होईल असे मला खात्री आहे. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कंत्राटदार बदलला तरी त्यांना कामावून मिळत नाही आणि कंत्राटदार बदलून जातो, माझा काही संबंध नाही म्हणतो ग्रॅज्युटीशी, टेंडरमध्ये ती त्यामुळे मी महापौरांना, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि अधिकाऱ्यांना सांगितले की यांना यापुढे ग्रॅज्युटी मिळाली यासाठी एक महापालिका प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून त्यांनी एक स्वतंत्र अकाउंट खोलावं आणि टेंडरमध्ये अट घालावी की आपण त्या ठिकाणी जी रक्कम ग्रॅज्युटीची आहे, बोनसची आहे, त्या दिवाळी बोनसची असेल ती सर्व रक्कम त्या खात्यावर जमा करावी अशा पद्धतीची विनंती केलेली आहे. त्याबाबत सुद्धा त्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं आहे. लवकरच तो निर्णय आम्ही घेऊ असे आश्वासन महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन यांनी दिलेलं आहे. या बाबतीमध्ये आता अशा काही पूर्वी तक्रारी येत होत्या त्या आता तक्रारी बंद झालेल्या आहेत, कारण पोलीस कमिशनर पर्यंत तेव्हा तक्रारी गेल्या होत्या, त्याची शहानिशा झाली, चौकशी झाली, कमिशनरनं आदेश काढलेले आहेत की अशा पद्धतीची जर चुकी झाली तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. त्यामुळे आता तरी सध्या आमच्या कानावर अशी काही तक्रार नाही आहे. ताबडतोब त्यांनी आम्हाला भेटावं किंवा पोलिसांमध्ये तक्रार द्यावी, आम्ही न्याय देऊ. त्यांचं नाव आम्ही जाहीर होऊन देणार नाही. कळवावं असं कुठले कामगार असतील की ज्यांचं ATM कार्ड ठेकेदार हातात घेतो आणि पगार त्यांना देत नाही, पुरेसा त्यांचा पगार काढून घेतो, हे फ्रॉड आहे. असं होत असेल तर निश्चित आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. झालं ते नगरसेवक जे होते ते संपलेले आहेत, आता त्यांचा कॉन्ट्रॅक्ट गेलेला आहे. नाही पण आता कॉन्ट्रॅक्ट नाही आहे त्यांचं हो मला माहिती आहे आणि त्यांच्याबद्दल ती तक्रार मीच केली होती. जवळ माझ्या काय अरे तक्रार मी केली होती, जवळचा हा पण आहे. जवळ बिवळ काय नाही, मी सगळ्या या कर्मचाऱ्यांच्या साठी मी खटले दाखल केलेले आहेत. 100% आम्ही त्याच्या बाबतीमध्ये आता सगळ्यांना पगार मिळतात. आणि माझा दुसरा विषय असा आहे की वायसीएम साठी महापालिकेचा जो विषय निगडीत न राहता हाच प्रकार सर्रास DY पाटील मध्ये पण घडतोय, तिथं पण तुम्ही याचं काम करण्याची लक्ष द्या. निश्चित आले तर घालू लक्ष, आम्ही कामगार आले तर लक्ष घालू. ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र.